गुड मॉर्निंग सर्वांना. आजकालची सकाळ आमची अशी होत आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. कसे आहात सगळे? तर हा बघा माझा बाबू कसा छानसा असं खेळतो आहे बाहेर. 2 मिनटं असं खेळून झालं की लगेच त्याला भूक लागते. चला तर मग बाबूचा खाऊ बनवूया. तर मी हे होममेड सॅरेलॅक घरीच बनवलेलं आहे. थोडंसं पाणी टाकते, त्याच्यामध्ये मीठ, नंतर सॅरेलॅक मग मिक्स करून घेते. थोडासा गूळ वगैरे टाकते त्यामध्ये, मग छान लागतं टेस्टिंगला. असं जरा हलवून वगैरे घेतले आणि मग एक साईड माझा चहा टाकला आणि एक साईड बाबूचा खाऊ. मग बाबूला खाऊ वगैरे भरवला आणि मग लगेच स्वयंपाकाला लागले. शुभ्रा शाळेत गेली होती म्हणून तिच्यासाठी बटाट्याची भाजी आणि पुरी बनवायची होती. तर मग बटाटे शिजायला घातले आणि पीठ मळून घेतलं. एक साईडला दूध पण तापायला ठेवलं. करायला गेले एक आणि झाले एक. असं वाटलं शुभ्रा येण्याच्या अगोदर पटापटा सर्व कामे करून घ्यावी. तर दुष्काळी 13वा महिना फुलपाटच मोडला. आणि मग पटापटा पुऱ्या लाटून घेतल्या. हा बघा आमचा बाबू कसा छानसा खेळतोय साईडला. पोट भरलं की झालं लेकरावाचं, मध्ये मध्ये करतोय. तर तो एवढं थोडं मी आणि शुभ्रा आम्ही दोघीजणच होतो, त्याच्यामुळं थोडंसंच पीठ मळलं, पण तेवढ्या पण पिठाच्या भरपूर पुऱ्या झाल्या. मी पुऱ्या अशाच बनवते कारण ते एकसारख्या आकाराच्या बनतात आणि पटापट बनतात लगेच. हे बघा किती छान झाल्या आहेत छोट्याशा पुऱ्या. आणि असं बाबू रडत होता म्हणून बाबूला घेऊन मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्यानंतर बटाट्याची भाजी पण बनवली. हे मॅशर आहे, मला खूप आवडते. मी हे पुण्यावरनं घेतले होते मी जेव्हा आईकडे गेले होते तेव्हा. हे बघा पुऱ्या किती छान झाल्या आहेत का बघा. एवढ्या मोठ्या झाल्या पुऱ्या. तेवढ्यात शाळेतून शुभ्रा आली. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.